तुम्ही संबंधित झाडं तोडली हा. त्या झाडांपासून नागरी वस्तीला काय धोका होता का? तो धोका होता असं म्हणणार नाही, कारण ती रोडवरच होती. ऍक्च्युअली रोडवरच होती. रोडवर येणाऱ्या वाहनाला धोका उद्भवू शकला. तर हजारो झाडं रोडवरती आहेत, मग ती हजारो झाडांची कत्तल केली असं जाणार. सर्व सगळे झाडांची कशी केली शकणार? मग तुम्ही आहेत त्या संबंधित 7 ते 8 झाडांची कत्तल कशी काय? ते मूल्यांकन केलं होतं, ते धोकादायक आमच्या म्हणून वाटत होती तुम्ही म्हणून त्या ते केलं झाडांचा होतं. धोका नसताना मूल्यांकन कसं केलं? असं धोका काय धोका जाणवला तुम्हाला? त्या झाडांपासून कितवे गावातील नागरिकांना काय धोका होता का? कारण मी पाहणी केली त्या झाडांची, त्या झाडांचं व्हिडिओ फुटेज आपण घेतलं. ती झाडं रस्त्याच्या लगत म्हणजे एक थोड्या अंतरावरती आतमध्ये आहेत, रस्त्याला लागून पण असं म्हणता येणार. मग ती झाडांची कत्तल कशी करायची? त्या झाडांची रिक्सर परमिशन तोडायची आपल्याकडे आहे. जसं नाही, एकूण 10 जणांची घेते ती परमिशन, त्यात पण ती झाडं 10 झाडांची म्हणजे तुम्ही कोणती 10 झाडं तोडून टाकणार का? नाही, ती झाडांचे नंबरिंग नाव घालून कसं दिलं होतं, ती घेरा रुंदी सगळं झालं. म्हणजे आता तुम्ही हा. म्हणलात की नंबरिंग केलेलं होतं, मग आता जी तुम्ही कत्तल केलेली झाडं आहेत त्या झाडांचं बरोबर नंबरिंग होतं का? झाडांचे नंबरिंग करून त्याच झाडांचं नंबरिंग केलं. तर मी ज्यावेळी ग्रामपंचायतीने सांगितलं की अर्जुनवाड्या रोडवरची झाडं तोडा, मग तिथे गावात जाणाऱ्या झाडांची कत्तल कशी काय झाली? कसं होतं, थोडंसं लाईनच्या जवळ असल्यामुळे ते यांना वाटलं असेल कदाचित ती धोकादायक होऊ शकते असं.